चला आज आपण अगदी इन्स्टंट अशी कुरडई बनवणार आहे। तर बघा गव्हाची कुरडई बनवायची म्हटलं तर ते गहू 4 ते 5 दिवस भिजवावे लागतात आणि नंतर त्याचा चीक काढायचा आणि मग बनवायचे। पण आज आपण पाहणार आहोत की अगदी इन्स्टंट अशी आता जर तुम्हाला हे चीक काढायला वेळ नसेल तर ही अगदी सोपी पद्धत आहे। ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही कुरडई बनवू शकता। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे की आपण चपात्या बनवण्यासाठी चक्कीमधून गहू जे दळून आणत असतो ते आपलं रोजचं गव्हाचं पीठ आहे ते रेग्युलरचं ते कणिक जी असते आपण चपात्या बनवतो ती घेतलेली आहे 1 वाटी। तर आता एका बाउलमध्ये आता हे जे आपण चाळून घेतलेलं पीठ आहे ते काढायचं। 1-2 वेळा म्हटलं तरी सुद्धा तुम्ही चाळून घेऊ शकता कारण त्यामध्ये जो कोंडा आहे तो आपल्याला बाजूला काढायचा आहे। कारण गव्हाचा कोंडा यामध्ये जेवढा कमी राहील तेवढी मग आपली कुरडई पांढरी होते आणि कोंडा जर जास्त राहिला तर मग कुरडई लाल दिसते। तर यामध्ये भरपूर सगळं असं पाणी टाकून तुम्हाला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता कणिक म्हटल्यानंतर थोडीशी चिकट राहते तर ह्याला असं पाणी टाकून तुम्हाला मिक्स करत जायचं आणि हे बॅटर जे आपण बनवतोय त्यामध्ये भरपूर पाणी टाकून ठेवायचं आहे। जेणेकरून काय होतं की यामध्ये पाणी टाकून ठेवलं तर हे पीठ आहे ते चांगलं भिजलं जातं आणि ह्यामधील जो कोंडा किंवा लालसरपणा जो या कणकीमध्ये आहे तो नंतर पाण्यामध्ये वरती येतं आणि जे पीठ आपल्याला म्हणजे चीक आहे तो थोडासा खाली बसतो आणि पाणी वरती राहतं। तर हे मिक्स करून घेतलेलं आहे। बघा अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ आहे। तर यामध्ये तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या गाठी फोडून घ्या, एखादं राहिली तर चालू शकतं। नंतर हे आपण पीठ भिजत ठेवणार आहोतच। तर आता बघा भरपूर असं हे पातळ करून ठेवायचं आहे आणि 2 ते 3 तास तुम्ही याला असंच साईडला ठेवून द्यायचं। आता यावरती झाकण ठेवा आणि न हलवता असं एका जागेला ठेवून द्या। आता 1-3 तासानंतर बघा हे जे पाणी जे गव्हावरती जो लालसरपणा असतो गव्हाच्या पिठात तो सगळा असा पाण्यामध्ये वरती आलेला आहे। हे पाणी आपल्याला काढून बाजूला टाकून द्यायचं आहे। हे पाणी आपल्याला यूज करायचं नाही। आता बघा अशा पद्धतीने हे जे लालसर पाणी आहे ते बाजूला केलेलं आहे आणि आता ह्यामध्ये पण तुम्हाला काय करायचं अजून 1-2 ग्लास पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला चाळून घ्यायचं। आता ही एकदम बारीक चाळणी जी सोजीची चाळणी असते ना ती आहे। ही जर नसेल तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या चाळणीने किंवा अगोदर गाळा आणि नंतर कापडाने गाळू शकता। आता यामध्ये जास्त वेळ जातो ते म्हणजे हे पीठ म्हणजे आता हे जे आपण तयार केलेले बॅटर आहे ते गाळून घेण्यासाठी। कारण गव्हाचं पीठ थोडंसं चिकट पण आता बघा चीक काढताना कसा राहतो तसंच हा चाळणीला काय होतं की चिकटत राहतं। तर तुम्हाला ह्या म्हणजे पीठ चाळण्यासाठीच कुरडईमध्ये जो काही वेळ लागेल तो जातो। तर अशा पद्धतीने हे थोडं थोडं तुम्हाला गाळून घ्यायचं आहे। तर यातलं पाणी खाली म्हणजे जो चीक आहे तो जाऊ द्यायचा आहे आणि जो कोंडा आहे तो तुम्हाला सेपरेट करायचा आहे। तर परत एकदा मी चाळून धुवून घेतलेली आहे आणि असंच करून थोडं थोडं हे गाळून घ्यायचं आहे। कारण जो काही गव्हाचा चिकटपणा आहे तो चाळणीला चिकटतो आणि नंतर खाली पाणी जात नाही। त्यामुळे थोडंसं गाळून झालं की चाळण तुम्हाला बदलून अशी यामध्ये माघारी टाकायचं आणि परत धुवून घ्यायची किंवा पुसून घ्यायची आणि मग यावरती बघा हा जो चिकट लेअर आपण चीक काढताना कशी राहते त्या पद्धतीचं चिकट थर या चाळणीवरती सुद्धा जमा होतो आणि नंतर पूर्ण गळायचंच बंद होतं। त्यामुळे काय करायचं की थोडंसं गाळून झालं की असं करून तुम्हाला चाळणी साफ करून घ्यायची आणि परत एकदा गाळून घ्यायचं आहे। तर बघा सर्व कोंडा जो आहे म्हणजे हे वरती राहिलेला आहे आणि जो चीक आहे तो सगळा आता या पाण्यामध्ये आपल्याला म्हणजे आलेला आहे। तर हे आता जर राहिलेलं आहे ते तुम्ही बाहेर गाई म्हशी असतील तर त्यांना चारू शकता जे गव्हाचं पिठाचं राहिलेलं आहे ते। आणि हे जे पाणी आहे आता हे तुम्हाला परत एकदा झाकून अजून 1 तास किंवा 2 तास जरी ठेवलं तरी चालू शकतं। तर बघा चीक पूर्ण असा खाली बसलेला आहे आणि हे पाणी वरती आलेलं आहे जे एक्स्ट्राचं पाणी आपण यामध्ये टाकून ठेवलेलं होतं। तर आता हे वरचं पाणी आहे ते पण तुम्हाला आता सेपरेट करून घ्यायचं आहे आणि चीक सेपरेट करून घ्यायचं आहे। आता याला न हलवता काय करायचं की वरच्यावर तुम्हाला हे पाणी सेपरेट करायचं आहे। ज्या पद्धतीने बघा आपण गव्हाचा 4 ते 5 दिवस गहू भिजवून त्याचा चीक काढतो तो पण आपण रात्रभर असा ठेवून दिला की पाणी वरती येत असतं त्या पद्धतीनेच यामध्ये सुद्धा असं हे लालसर पाणी आहे ते यामध्ये आलेलं आहे। ते आता हे सर्व जेवढं तुम्हाला काढता येते पाणी चीक न यामध्ये घालवता तो तुम्हाला ते यामध्ये काढून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने हे पूर्ण सेपरेट करून घ्यायचं आहे। यामुळे ना आपली कुरडई पांढरी होण्यास मदत होते। म्हणजे गव्हामध्ये जे तांब असते किंवा लालसरपणा असतो तो सगळा ह्याच्यामध्ये निघून जातो म्हणजे ह्या पाण्यामुळे। आता हे 2 वेळा तरी आपलं पाणी बदलायचं झालेलं होतं। आता जेवढं निघतंय तेवढं मी सेपरेट करून घेत आहे आणि आता अजून थोडंसं यामध्ये राहिलेलं आहे, थोडंफार राहिलं तर चालू शकतं। तर जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं काढून घ्या
आणि भरपूर म्हणजे आता बघा हे पाणी सेपरेट केल्यामुळे हा जो चिक आहे तो खाली आपला पांढरा शुभ्र आपल्याला दिसून येत आहे। तसं बघायला गेलं तर जो आपण कुरडई भिजवून चिक काढतो त्याच्या एवढी ही कुरडई एवढी पांढरी होत नाही। पण आता जर तुम्हाला इन्स्टंट कुरडई करायची असेल, तुमच्याकडे वेळ नसेल, तर हे तुम्ही ट्राय करू शकता। सुरुवातीला आता ही माझी मोठी वाटी होती, तुम्ही एका छोट्या वाटीचंच करून बघा, तुम्हाला अंदाज येतो, मग तुम्ही जास्त प्रमाणात करू शकता। तर बघा हे चिक राहिलेला आहे तो तुम्हाला असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता जेवढं चिक आहे तेवढं तुम्हाला म्हणजे त्याच्या अर्ध पाणी घ्यायचं आहे। आता नेहमीप्रमाणे आपण कुरडई चिकाची करताना जेवढा चिक तेवढंच पाणी ठेवतो, पण यामध्ये तुम्हाला पाणी तेवढं लागणार नाही, कारण हे आपण पीठ म्हणजे भिजवून चिक ह्याचा काढलेला नव्हता, त्यामुळे हे जास्त पाणी घेणार नाही। आणि जो आपला नेहमीचा चिक असतो तो घट्टसर असतो आणि जास्त चिकट असतो, त्या मानाने हा चिक तेवढा कमी चिकट राहतो, तेवढा चिकट नसतो, त्यामुळे निम्मच पाणी लागणार आहे। आता जेवढा चिक एका भांड्याने मोजून घ्या आणि त्याच्या अर्धच पाणी तुम्हाला गरम करायला ठेवायचं आहे। आणि त्यातलं सुद्धा पाणी तुम्ही थोडंफार, आता अर्ध पातेलं चिक होता तर त्याच्या निम्म पाणी मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे। आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची। आता पापड खार तुमच्याकडे असेल, तुम्ही जर यामध्ये टाकत असाल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। छान उकळी आलेले तर यातलं थोडं पाणी तुम्ही काढून पण ठेवू शकता, नंतर म्हणजे पातळ झाल्यानंतर आपल्याला मग कुरडई करायला येणार नाही। त्यामुळे जेवढं तुम्हाला वाटतंय तर थोडंफार तुम्ही पाणी काढून ठेवू शकता आणि नंतर वाटलं तर मग ते गरम पाणीच परत पण यामध्ये ॲड करायचं आहे, जर वाटलं घट्ट झालेलं आहे तर। निम्म पाणी याला पुरेसं होतं, पण चिकामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर मग थोडंसं पाणी अजून कमीच लागतं, त्यामुळं निम्म्याला पण थोडंसं कमी पाणी तुम्ही ठेवू शकता। आणि मस्त असा भरपूर वेळ याला आता घट्ट होईपर्यंत बघा अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे, कारण चिक तुमचा जेवढा चांगला शिजेल तेवढी मग कुरडई छान होते, ती नंतर तुटत नाही। आता चिक जर व्यवस्थित नाही शिजला तर मग कुरडई तुटते। तर आता बारीक गॅसवरती असं हे सतत हलवून एकसारखं याच्यामध्ये गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाहीत, म्हणजे आपल्याला नंतर कुरडई बनवायला सोपं जातं। आणि गॅस बारीकच ठेवायचा, मोठा गॅस तुम्हाला अजिबात करायचा नाही। आता हे व्यवस्थित 20 ते 25 मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे आणि छान पीठ शिजल्यानंतर असा शेवग्यामध्ये भरून घ्यायचं। आता जो कोणता तुमच्याकडे शेवगा असेल त्यामध्ये, आणि शेवेची जी मोठी चकली असते त्याच्याने कुरडई करायची, म्हणजे ती चांगली फुलते। जर बारकी चकली घेतली तुम्ही शेवची तर त्या मानाने ती कमी फुलते, जेवढी शेव तुमची जाड असेल तेवढी मग ती डबल फुगते। तर आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे आणि राहिलेले मी नंतर उन्हामध्ये टेरेसमध्ये नेऊन करणार आहे। तर इथे या ठिकाणी मी 2 शेवग्याच्या एवढ्या कुरडई करून घेत आहे। बघा छान अशी कुरडई तयार झालेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने। पण जर तुम्हाला खरी कुरडईची चव हवी असेल तर मग गहू भिजवूनच कुरडई करायला पाहिजे, पण जर वेळ नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता, कारण जी चव 4-5 दिवस गहू भिजवल्यानंतर चिकाला येते ती इन्स्टंटमध्ये येत नाही। पण काहीच नसण्यापेक्षा बरं, म्हणून त्यासाठी तुम्ही हे थोड्याफार कुरडई अशा एकदा करून बघू शकता। पण जास्त चव तुम्हाला खरोखर कुरडईची जी असते ती गहू आपण 4 ते 5 दिवस भिजवल्यानंतरचेच कुरडई छान होतात। तर आता हे उन्हामध्ये तुम्हाला 2 ते 3 दिवस, 2 दिवसात ऊन चांगलं असेल तर 2 दिवसात व्यवस्थित वाळून जातात। तर 2 दिवसानंतर बघा मस्त अशा ह्या कुरडया छान वाळून तयार झालेल्या आहेत। आता गव्हाची काय एवढ्या ह्या पांढऱ्या शुभ्र होणार नाहीत, पण थोड्या त्यातल्या त्यात म्हणजे होतात, एकदम पण लाल होत नाहीत तळल्यानंतर। बघा आता ही कुरडई अशी छान फुलून येते आणि फुलते छान, जशी चिकाईची कुरडई फुगते त्या पद्धतीने ही पण तेलामध्ये टाकल्यानंतर फुगते। गॅस बारीक करून भाजून घ्यायची। आता गॅस मोठा असेल तरी पण मग तळताना ही कुरडई थोडीशी लाल होते, कमी गॅसवरती भाजल्यानंतर बघा अशा पद्धतीने ही इन्स्टंट कुरडई तयार आहे। तर मग तुमची उन्हाळ्याची तयारी कुठपर्यंत आलेली आहे। आता फेब्रुवारी चालू झाला की बघा सगळं आपलं वाळवणाचे पदार्थ बनवायला चालू होतात। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि असेच उन्हाळ्याचे वाळवणीचे अगदी सोप्या पद्धतीने पदार्थ पाहायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे ती। आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार। तर आता नंतर भेटूया मस्त अशा नेक्स्ट व्हिडिओजमध्ये, तोपर्यंत बाय बाय।